नमस्कार मित्रांनो, आज आपल्या डेटा सायन्स जर्नीचा डे 5 आहे आणि आज आपण पायथन मधला आपला पहिला प्रोग्राम लिहिणार आहे. तर त्यासाठी सर्वांना आपलं ज्युपिटर नोटबुक ओपन करायचंय. तर ज्युपिटर नोटबुक याबद्दल मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये माहिती दिलीच आहे. तर जे नवीन असेल त्यांनी पहिले तो व्हिडिओ बघायचा आहे. त्याच्यानंतर हा व्हिडिओ बघायचा आहे. तर जे आपले रेग्युलर स्टुडंट आहेत त्यांनी आधी आपलं ज्युपिटर नोटबुक ओपन करायचंय. तर त्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी ॲनाकोंडा प्रॉम्प्ट ओपन करायचंय. तर आधी आपल्याला स्टार्ट मेनू मध्ये जायचंय. तिथे सर्च करायचंय ॲनाकोंडा प्रॉम्प्ट आणि एंटर करायचंय. हे बघा असं काहीतरी इंटरफेस तुमच्या समोर ओपन होईल. तर हे ओपन झाल्याच्या नंतर तुम्हाला इथे आपल्याला जे ओपन करायचंय ज्युपिटर नोटबुक, इथे आपल्याला ती कमांड टाईप करायची. स्पेलिंग वगैरे नीट टाका, त्याच्यानंतरच ते ओपन होतं. आता इथं आपण एंटर केल्याच्या नंतर आपलं ज्युपिटर नोटबुक हे ब्राउझर मध्ये ओपन होईल. बघा मी तुम्हाला दाखवतोच आहे. तर हे आहे आपलं ज्युपिटर नोटबुक. आता सगळ्यात आधी आपल्याला एक मिनिट मी तुम्हाला सांगतो की हे जे सॉफ्टवेअर जे आहे आपलं ज्युपिटर नोटबुक, हे डेटा सायन्स मध्ये जवळपास सगळेच लोक ज्युपिटर नोटबुक वापरतात. कारण इथे आपण कोड, नोट्स आणि आउटपुट जे आपलं कोडचं येतं ते आपण एकाच ठिकाणी पाहू शकतो. त्यामुळे आता आपल्याला सगळ्यात आधी नवीन नोटबुक तयार करायची. तर इथे बघा, इथे तुम्हाला न्यूचं ऑप्शन दिसेल. त्याच्यावर क्लिक करून आपल्याला पायथन वरती क्लिक करायचंय. आता इथे पायथन वरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्या समोर इथे एक सेल तयार होईल. हे बघा, हा जो सेल आहे त्याला सेल म्हणतात. मी तुम्हाला मागच्या व्हिडिओ मध्ये सांगितलं होतं. तर ह्या सेल मध्ये आपल्याला आपला पहिला कोड टाईप करायचा आहे. तर मी तुम्हाला एकदा टाईप करून दाखवतो, त्याच्यानंतर मी तुम्हाला त्याच्याबद्दल माहिती देतो थोडं. आता हा आपण इथे कोड टाईप केलाय. आता मी तुम्हाला सांगतो की हा जो प्रोग्रामिंगच्या इतिहासातला हा जो मी कोड टाईप केलाय, हा प्रोग्रामिंगच्या इतिहासातला सर्वात प्रसिद्ध प्रोग्राम आहे. पण हा प्रोग्राम नक्की करतो काय, तर मी तुम्हाला सांगतो. आता हे जे इथं आपण प्रिंट टाईप केलंय, हे प्रिंटचं जे नाव आहे ते फंक्शन आहे. म्हणजे हे जे प्रिंट आहे हे एक फंक्शन आहे. फंक्शन म्हणजे एखादं, समजा तो आपला हेल्पर आहे की आपण त्याला जे काम सांगतोय, आपण त्याला जे प्रिंट करायला सांगतोय ते आपलं ते प्रिंट करतंय. जे प्रिंटचं जे काम आहे ते म्हणजे स्क्रीनवर आपल्याला काहीतरी आपण जे दिलंय ते आपल्याला आउटपुट मध्ये शो करणं. तर इथे मी कोड तुम्हाला रन करून दाखवतो. तर हे बघा, इथे खाली आउटपुट काय आलंय, हॅलो वर्ल्ड. म्हणजे आपण प्रिंट प्रिंट फंक्शनला सांगितलंय की मला हे जे हॅलो वर्ल्ड जे आहे, हे जे मी इथं ते टाईप केलंय, हे मला खाली शो कर. हे असं आपल्याला शो करेल. आणि एक सांगतो, आपण जे प्रिंट फंक्शनला जे आपण जी कमांड देतो ती आपल्याला डबल कोट्स मध्येच आपल्याला तिथे टाईप करायची असते. आपण डबल कोट्स मध्ये जर नाही टाकली तर आपल्याला इथे एरर येणार. एक मिनिट मी तुम्हाला शो करतो. हे बघा, इथे आपल्याला असा एरर येतोय कारण आपण इथे ते डबल कोट्स दिलेले नाहीये. हे बघा, इथं ते एरर सांगतो पण आपला कुठला एरर आहे म्हणून. आता बघा, आता रन होतंय. आणि एक एक सांगतो मी तुम्हाला, जी प्रोग्राम जो आहे हे आपल्याला रन करायला आपल्याकडे दोन ऑप्शन असतात. एक म्हणजे हे बघा, इथे तुम्हाला हे जे ऑप्शन दिसतंय, इथं आपण क्लिक केलं तर आपला कोड रन होतो.
आणि अजून एक ऑप्शन जे आहे ते म्हणजे शिफ्ट एंटर. शिफ्ट प्लस एंटर दाबल्याच्या नंतर आपला कोड रन होतो. हे दोन जे सांगितले तुम्हाला, हे दोन शॉर्टकट आहेत आपला कोड रन करण्यासाठी. आता हा कोड आपला रन झालेला आहे. हा रन झाला म्हणजे आपला कोड एक्झिक्यूट झालेला आहे. तर आता इथे मी तुम्हाला एक एक्सपेरिमेंट करून दाखवतो. आता हे जे हॅलो वर्ल्ड जे आहे त्याच्यामध्ये मी माझं नाव तुम्हाला टाईप करून दाखवतो. शिफ्ट एंटर. आता हे बघा, आता जसं की मी तुम्हाला सांगितलं प्रिंट जो आहे हा एक फंक्शन आहे. याला जे आपण कमांड देतो ते आपलं खाली टाईप करते. आता मी इथे माझं नाव टाईप केलंय तर याने माझं आउटपुट मध्ये पण तेच दिलं जे मी त्याला कमांड दिली होती ती. म्हणजे जे काही आपण ह्या डबल कोट्स मध्ये लिहिणार तेच आपलं खाली प्रिंट होणार. त्यामध्येच आपण अजून एक एक्झाम्पल बघू. हे आपण रन करू. आता हे बघा, मी जे डबल कोट्स मध्ये दिलंय तेच त्यांनी रन केलंय, म्हणजे तेच आपल्याला आउटपुट मध्ये त्यांनी शो केलंय. तर हा आपला पहिला कोड रन झालेला आहे. तर मी तुम्हाला म्हणजे एक सांगतो की मित्रांनो, प्रोग्रामिंग शिकताना खूप लोकांना वाटतं की सुरुवातीला खूप मोठे प्रोग्राम लिहावे लागतात. तर तसं काही नाही मित्रांनो. पण खरं तुम्हाला सांगू का की प्रत्येक प्रोग्रामर जो आहे तो सुरुवातीला हाच कोड रन करत असतो. हे शिकतो की हॅलो वर्ल्ड, आता आपण जे हॅलो वर्ल्ड टाईप केलं हेच सर्वांना सुरुवातीची स्टेज असते. आता गुगलमध्ये काम करणारे जे इंजिनियर्स आहेत किंवा मायक्रोसॉफ्टमध्ये जे काम करतात ते डेव्हलपर्स, डेटा सायंटिस्ट, AI इंजिनियर्स, सगळ्यांनी एकेकाळी हा प्रोग्राम रन केलेलाच आहे. त्याच्यामुळेच ते पुढे प्रोग्रामिंग शिकलेत, कारण हा जो आहे कोड हा प्रोग्रामिंगचा पाया आहे. आता मी तुम्हाला काही होमवर्क देतो, म्हणजे जोपर्यंत आपण प्रॅक्टिकल आपण स्वतः करून बघणार नाही तोपर्यंत आपण प्रोग्रामिंग शिकणार नाही. त्यामुळे मी तुम्हाला एक छोटासा होमवर्क देतो, तो तुम्ही नवीन आपला नोटबुक तयार करून ते तुम्हाला करायचं आहे. आता हे जे खाली मी कोड टाईप केलंय बघा, हे प्रिंट माय नेम इज डॅश डॅश डॅश, आय वॉन्ट टू बिकम अ डेटा सायंटिस्ट, डे 5 कम्प्लीट, आय एम स्टडिंग इन डॅश डॅश डॅश. तर हे जे मी तुम्हाला पुढं डॅश 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 जे दिलंय तुम्हाला, तर याच्यामध्ये तुम्हाला प्रॅक्टिस करायचं आहे. याच्यामध्ये तुम्हाला तुमचं नाव टाईप करायचंय, खाली तुम्ही कोणत्या क्लासमध्ये शिकताय ते तुम्हाला इथे टाईप करायचंय. आणि जोपर्यंत तुम्ही स्वतःहून प्रॅक्टिस करत नाही तोपर्यंत तुम्ही कोडर होऊ शकत नाही. तर तुम्हाला हे म्हणजे प्रॅक्टिकल करून बघणं खूप इम्पॉर्टंट आहे. मित्रांनो, आज आपण काय शिकलो, तर आपण शिकलो की ज्युपिटर नोटबुक ओपन कसं करायचं युजिंग ॲनाकोंडा प्रॉम्प्ट. त्याच्यानंतर आपण शिकलो की पायथन सेल मध्ये कोड लिहिणे, म्हणजे आपण सेल मध्ये आपण पहिला आपला हा पायथन कोड लिहिला. त्याच्या खाली आपण शिकलो की हे प्रिंट काय आहे, प्रिंट फंक्शन शिकलो आपण. त्याच्यानंतर शिकलो आपण शिफ्ट प्लस एंटर दाबून कोड कसा रन करायचा हेही शिकलो आपण. परत त्याच्यानंतर आता हे पण शिकलो की आपण हे कोट्स जे आहे, हे डबल कोट्स जे आहे हे आपण का वापरतो हेही आपण शिकलो. आणि आजचा टॉपिक छोटाच होता, पण हा जो संघर्ष आहे हा प्रोग्रामिंगचा पाया आहे. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहे की व्हेरिएबल काय आहेत आणि कॉम्प्युटर मेमरीमध्ये डेटा कसा स्टोअर करायचा हे पाहणार आहे. तर आजचा आपला डे 5 कंप्लीट झालेला आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये डे 6 मध्ये. तर थँक्यू, बाय.